राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज अमरावतीत भाजपच्या वतीनं विविध सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मोटारसायकलींचं वाटप करण्यात आलं, तर नेट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून गुणगौरव करण्यात आला। कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमाची सर्वाधिक चर्चा ठरली ती विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या भाषणाची। त्यांनी आपल्या भाषणातून राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्लाबोल करत राजकीय वातावरण तापवलं। प्रवीण पोटे म्हणाले, बोंडे साहेब, तुम्ही काही ठिकाणी सांगताना कमी पडता। आपण खासदार असताना पंढरपूर रेल्वे सुरू केली, पण हे आपण लोकांना सांगू शकलो नाही। ज्यांनी काम केलं त्यांनी मात्र त्याचा मोठा गाजावाजा केला। पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख करत म्हटलं की भारतीय जनता पार्टीतील निष्ठावंत कार्यकर्ता आणि पदाधिकारी काम करतो, गावोगाव दवंडी पिटवून स्वतःचा श्रेय घेण्याचं काम करत नाही। पोटे पाटील यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली। त्यांच्या भाषणातील ज्यांनी काम केले नाही त्यांनी उधो केला आणि भाजपचा कार्यकर्ता दिवंडी पिटत नाही अशा विधानाचा रोख स्पष्टपणे राणा दाम्पत्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम सामाजिक उपक्रमांनी गाजला असला तरी प्रवीण पोटे यांच्या टीकेमुळे तो राजकीय शक्ती प्रदर्शन आणि श्रेयवादाच्या नव्या संघर्षाचा मंच ठरल्याचं चित्र अमरावतीत पाहायला मिळालं। पण प्रत्येक मतदारसंघामध्ये डॉक्टर साहेब चष्मा वाटपाचा कार्यक्रम झाला। माझ्या अमरावतीमध्ये मी सुद्धा केला। 1500 लोकांना आपण तपासणी केली, 700 लोकांना चष्मे दिले गेले, नेत्रदान झालं, स्वच्छता अभियान झालं। म्हणजे अनेक महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी केले आणि त्यावरच थांबलो नाही। डॉक्टर बोंडे साहेब, तुम्ही सुद्धा काही ठिकाणी कमी पडतं सांगताना। आपण खासदार असताना पंढरपूरची रेल्वे आपण सांगू शकलो नाही, ज्यांनी केली नाही त्यांनी त्याचा उधो केला आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जे काम केले ते आपण सांगू शकलो नाही। कारण भारतीय जनता पार्टी मधले जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ना, त्यांना काम करायचे हे आहे। असं गावात असं ढिंडोरा वाढलं नाही हे नाही, पण आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर बोंडे साहेब, मी तुमचं सुद्धा मनापासून आभार आणि कौतुक करतो की पंढरपूरची गाडी तुम्ही सुरू केली आणि खऱ्या अर्थाने अनेक दिवसापासून अमरावती जिल्ह्यातून जाणारे पंढरीचे जे वारकरी आहेत त्यांना पंढरीची गाडी मिळाली आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा डॉक्टर बोंडे साहेब, मी, तुषारजी, शिवरायजी, जयंता भाऊ, आम्ही अनेक लोक त्या ठिकाणी होतो। त्या दिवशी त्यांचा आम्ही जवळपास 1500 लोकांच्या इथे बसलेल्या आमच्या माय बहिणी सुद्धा आहे, त्यांचा सत्कार केला। त्यांना जाण्यासाठी त्याची तिथीची सुद्धा व्यवस्था केली। आमचे वानकडे साहेब, राजेश भाऊ सुद्धा त्या ठिकाणी होते। म्हणजे आपण असा कार्यक्रम करतो की नुसतं पण लाडू वाटले, काहीतरी वाटायचं असा कार्यक्रम आपण करत नाही। कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता पदाधिकारीमध्ये ते उमंग आहे। एकदा पार्टीने आदेश दिला की तो आदेश सर आंखों पे हा महत्वाचा उपक्रम या ठिकाणी चालला जातो आणि याला खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी। मी डॉक्टर साहेब तिकडे येत असताना मला एका जणाने हे टाकायचा प्रयत्न केला, शेला भारतीय जनता पार्टी। मी म्हटलं, यार शेला तर माझ्या रक्तातच आहे, मी तर भारतीय जनता पार्टीतच माझ्या रक्त आहे। जे नवीन येऊन राहिले ते उघड्या खेळून राहिले त्याला म्हणे टाका लागत शेला। खऱ्या अर्थाने हे सुद्धा महत्वाचं सांगणं गरजेचं आहे। काही भारतीय जनता पार्टीचे आपले रक्ता हाडा मासाचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, पण तुम्ही बैठू नका। अरे आपल्या नेत्यावर विश्वास ठेवला पाहिजे, डॉक्टर बोंडे साहेबांवर विश्वास ठेवला पाहिजे। कारण आपले ते खासदार आहे, आपले आमदार आहेत त्या ठिकाणी बसलेले, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवण्याची गरज आहे। कारण पहिला तुम्हाला एक सांगतो की जेव्हा एखाद्याचा घात होतो, एखाद्यावर कोणाचा हार्ट अटॅक असो, कोणाला ऍक्सिडेंट असो, हे जे पहिलं काम पडते तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी, आमदार, खासदार पहिले धावून येतो। हे लक्षात घ्या। बाहेरचा व्यक्ती येत नाही, तो पहिले गणित करता, मला मत दिलेले होते काय। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।